तुमच्या सर्वांचं परत एकदा रोशन एंटरटेनमेंट या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आम्ही आता आलेलो आहोत तापोळा, महाबळेश्वरच्या खाली 25-30 किलोमीटरवर आहे. अत्यंत सुंदर नयनरम्य असं हे ठिकाण आहे आणि हे आपण पाहू शकतो की सर्वत्र दऱ्या, डोंगर आणि सारखा देव आहे. ही इकडं आमची डोंगर आहे, तिकडे पलीकडे बोट चाललेले आहे. हे जे ठिकाण आहे ते अत्यंत सुंदर असं ठिकाण, बोट क्लब या ठिकाणाहून निघालेली बोट. आणि आता तब्बल 2 तासाचा हा जाण्या येण्याचा बोट क्लबवरचा हा प्रवास, अत्यंत सुंदर असा हा प्रवास या ठिकाणी होत आहे. आताच्या थोड्या वेळापूर्वी आपले माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांचं दरे हे गाव देखील या ठिकाणी होतं. हे दाखवलं आम्हाला आमच्या नाविकानं. अत्यंत छोटं असं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांची शेती वगैरे आहे असं दाखवली. बांधोलीपर्यंत आम्ही जाऊन आलो. त्या ठिकाणी जे एक सुंदर असं दत्त पादुका मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. आणि या म्हणजे कोयना डॅमचं हे जे बॅकवॉटर आहे, कोयना डॅमचं, त्या बॅकवॉटरमधून हा जो आता साताऱ्याहून येणारा जो रोड आहे, चिपळूण खेड चिपळूण जाणारा हा जो रोड आहे, तो त्या कोयना डॅमच्या या पाण्यावरून आता बनवला जातो आहे. त्याचं हे काम आपण पाहू शकतो की तिथूनच आपण आता जाणार आहोत. पाण्यामध्ये फार मोठं डेव्हलपमेंटचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि हा पूल जो आहे तो हा पूल काही दिवसामध्ये निश्चितच पूर्ण होईल. हा झुलता पूल असल्यासारखा दिसतोय की वरी मोठे मोठे बार लावलेले आहेत आणि त्याच्या सहाय्यानं तो पूल या ठिकाणी होताना आपण पाहतोय की ज्याच्या माध्यमातून ते पाणी बॅकवॉटरचं क्रॉस करून रोड या दिशेनं त्या दिशेला हा जाणार आहे आणि प्रवासाचा वेळ अत्यंत कमी होणार आहे. त्याचं एक सुंदर काम या ठिकाणी आपण होताना पाहतोय. बोटिंगचा आनंद घेणं हे खरं तर आपल्या मानवी मनाला अत्यंत आनंद देणारा एक पर्यटन केंद्र आहे, पर्यटनाचं ठिकाण आहे. मानवी मनाला तजेलदारपणा देण्याचं काम हे पर्यटन करत असतं. आणि त्याच्या ह्या अत्यंत सुंदर अशा या पर्यटनाच्या ठिकाणी तापोळा, तर त्या ठिकाणी हे ठिकाण आहे. खूप सुंदर असं हे आपण काम पाहतोय. हा एक सेंटर पिलर होतो आहे या ठिकाणी आणि या सेंटर पिलरला दोन्ही बाजूनी जोडण्याचं काम सध्या चालू आहे. तंत्रज्ञान अत्यंत विकसित झालेलं आहे, याची प्रचिती आपल्या देशाचं तंत्रज्ञान हे या कामाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि हे अत्यंत सुंदर असं काम आपण पाहतोय. हे आपण पाहू शकतो अत्यंत जवळून की कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट वर्क या ठिकाणी चालू आहे. आणि ते खोल पाण्यामध्ये सुरू आहे. भारताचं विकसित स्वरूप, विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू शकतो. अत्यंत कमी मर्यादित वेळेमध्ये हा प्रवास पूर्ण होण्यामध्ये या कामाचा फार मोठा वाटा असणार आहे.
ठिकाणी भेट द्यायला हरकत नाही म्हणण्यापेक्षा आवर्जून एकदा तरी या ठिकाणी येऊन आपल्या कुटुंबियासह आपल्या मित्रमंडळीसह निश्चित भेट द्या आणि हे ठिकाण पाहून पर्यटनाचा नैसर्गिक पर्यटनाचा खूप मोठा आनंद तुम्ही या माध्यमातून घेऊ शकता. पर्यटन ही विकासाची गुरुकिल्ली आहे हे उगीच म्हटलं जात नाही. आता आम्ही ज्या बोटमधून प्रवास करत आहोत आम्ही चौघजण 3,000 रुपये त्याचं भाडं किराया घेतलेला आहे. 2 तासाचा जवळपास प्रवास आहे. म्हणजे अनेक लोकांना काम मिळतं, अनेक लोकांना रोजगार मिळतो हे आपण पाहू शकतो जवळून. हे विकास काम या ठिकाणी होताना नीरे पानी तेरा रंग कैसा जिसने मिला है उस वैसा. चला मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सगळ्यात भेटूयात. बाय. पात्रा रोशन एंटरटेनमेंट.